नमस्कार, मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज. भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. एन्जॉय. विवेक, अरे माझ्या मुलापेक्षा सुद्धा तू चांगला मुलगा आहेस रे. माझ्या पाठीत सुरा खुपसण्याचा प्रयत्न केलास. सुरा खंजीर, अहो मी अहिंसक नाही का? मग मला सांग, या लोकांनी माझ्या विरुद्ध काय डाव रचला होता? हे बघा यल्लप्पा. यल्लप्पा कोण? तुम्ही प्रत्येक वेळा कोण हा प्रश्न का विचारता? सॉरी. हे बघा, या तिघांनी तुम्हाला मारून तुमचा खजिना लुटण्याची काय योजना आखली असेल तर मला माहित नाही. मीरेबद्दल तुझं काय मत आहे रे? म्हणजे असं की तिच्या दिसण्याबद्दल, तिच्या हुशारीबद्दल, तिच्या शहाणपणाबद्दल काय मत आहे? काय माझं मत? नाही नको, तुम्ही विचारूच नका. का बरं? नाही, तुम्हाला ऐकवणार नाही बाबा. नाही तू बोलत राह. नाही मी कान बंद करून घेईन ना. पण अरे काय, हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. अरे बायको जर चांगली निघाली तर 100 वर्ष माझं आयुष्य आणखीन वाढेल. पण बायको जर चिडखोर भांडखोर वगैरे निघाली तर पहिल्या दिवशी 100 वर्ष भरली. म्हणून म्हणतो, मीरेबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे माझं खरंच मत तुम्हाला हवंय. ती चकणी आहे. काय? चकणी. भिकाजीराव करोडपती, कंजूस लंपट सांगू किती, धनाचा लोभी बुद्धीचा गोबी, फुकट चंबू त्याची मती. हे भिकाजीराव करोडपती. खड्ड्यात गेले माझे. लक्ष्मीची आई, लक्ष्मीला कशाला जन्माला घातलंस तू? माझ्या आईचा उद्धार कोणी केला? लक्ष्मी तू? मी आता इथे कुणी वेड्यासारखं रडताना ऐकलं का रे? तू? हो, मी ते ऐकलं कोणीतरी खड्ड्यात पडलं. मॅनेजर. हा मॅनेजर. हे बघा, तुम्हाला जर माझी अडचण होत असेल ना तर तुम्ही मला नोकरीवरून काढून टाका प्लीज. विवेक, अरे माझ्या मुलापेक्षा सुद्धा तू चांगला मुलगा आहेस रे. माझ्या पाठीत सुरा खुपसण्याचा प्रयत्न केलास. सुरा खंजीर, अहो मी अहिंसक नाही का? मग मला सांग, या लोकांनी माझ्या विरुद्ध काय डाव रचला होता? हे बघा यल्लप्पा. यल्लप्पा कोण? तुम्ही प्रत्येक वेळा कोण हा प्रश्न का विचारता? सॉरी. हे बघा, या तिघांनी तुम्हाला मारून तुमचा खजिना लुटण्याची काय योजना आखली असेल तर मला माहित नाही. मी तुमचा नम्र सेवक जावई बापू. जावई बापू? जावई बापूंना मी आणायला गेलो होतो. अच्छा. त्यांना जाऊन सांग म्हणा मी आलो. गुरुवर्य. काय? जा तू. लक्ष्मी, खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तर याद राख. सांग, माझ्या विरुद्ध काय डाव केला होता? अरे माझ्या मानेवरनं सुरी फिरवता. ह्या दोघांनी तुम्हाला गच्चीवरून खाली ढकलायचं ठरवलं असेल तर माहित नाही. मी आपली मासाहेबांना बोलवायला गेले होते. मीरा आली? मीरा? मासाहेब? हा, मासाहेब तुमची जातकासारखी केव्हापासून वाट बघताय? तिला सांग मी आलोच. सांगतेच. अरे मॅनेजर, अरे जिथे खातात तिथेच. नाही, अरे फुकटात वस्तू कशा खरेदी करायच्या हे मी तुला शिकवलं आणि मला पोचवायला बघतोस. मी तुम्हाला कशाला पोचवायला जाईल? हो, आणि मला सांगा, समजा उद्या तुम्ही मेलात. काय? समजा म्हणतोय, तुम्ही मेलात तर तुमची इस्टेट कुणाला मिळणार? तर तुमच्या मुलाला. हा, आता त्यानं जर तुमच्या अंगावर रॉकेल टाकून तुम्हाला पेटवण्याचं जर काही कट रचला असेल तर मला काय माहिती नाही. मी सुनबाईला बोलवायला गेलो होतो. नाही, चंचला आली? ते तर कवाच दिवाणखान्यात बसला. जा, तू पाहुण्यांकडे बघ, मी ह्या अतिरेक्याकडे बघतो. काय रे? पैशासाठी लोक आपल्या बायका जाळतात इथपर्यंत ठीक आहे, पण तिजोरीसाठी आपल्या बापाला जाळायला निघालास तू. मी? व्हॉट इज दिस?
अहो किती रॉकेल आणि काड्या पेट्या लागतील, एवढे पैसे मी खर्च करीन का बरं? वा वा, आता खरा माझा मुलगा शोभतोस तू. आजपर्यंत शंका होती? नाही, शंका नव्हती, पण पैसे वाचवण्याचा विचार तू कधीच केला नव्हतास ना आतापर्यंत. भिकाजीला आपल्या ह्या योजनेचा सुगावा लागला ही आश्चर्याची गोष्ट. छे 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 छे. अहो आमच्या साहेबांचं नाक शिकारी कुत्र्यापेक्षा तीक्ष्ण आहे. म्हणजे ते जर आता काश्मीरला असतील आणि कन्याकुमारीमध्ये जर काही शिजत असेल त्याचाही त्यांना वास येईल. आता काय करणार? त्याची चिंता नको, आम्ही सांभाळून घेऊ ना. ठीक. अभिजित, बेटा अभिजित. मला हाक म्हण. आहे. मी येऊ? आहे. आलो. बस हा? बस. मी बसू? बस. बस ना. अरे खाली कुठे? माझी जागा तुमच्या चरणांपाशी बाबा. हे बरं. सेवा केली पाहिजे. ते राहू दे. कारण काय, आपण आता एकदम डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालू. मुद्द्यालाच हात घालू. घाला घाला. हा, मीरेबद्दल तुझं काय मत आहे रे? म्हणजे असं की तिच्या दिसण्याबद्दल, तिच्या हुशारीबद्दल, तिच्या शहाणपणाबद्दल काय मत आहे? काय माझं मत? हा. नाही नको. तुम्ही विचारूच नका. का बरं? नाही, तुम्हाला ऐकवणार नाही बाबा. नाही, तू बोलत राह. नाही. नाही, मी कान बंद करून घेईन ना. पण अरे काय, हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हं. अरे बायको जर चांगली निघाली तर 100 वर्ष माझं आयुष्य आणखीन वाढेल. पण बायको जर चिडखोर, भांडखोर वगैरे निघाली तर पहिल्या दिवशी 100 वर्ष भरली. म्हणून म्हणतो, मीरेबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे माझं खरंच मत तुम्हाला हवंय. ती चकणी आहे. काय? चकणी काय, ती जेव्हा डावीकडे बघते ना तेव्हा असं वाटतं की ती उजवीकडे बघतीये. ती जेव्हा तुमच्याकडे बघत असते ना तेव्हा खरं म्हणजे ती माझ्याकडे बघत असते. अरे चोरा. हा काय? नाही, अरे पोरा. काय आता अशा मुलीचं लफडं कळणार कसं? हो, कुठे बघते कळतच नाही. मनात विचार चौथ्याचाच, त्यामुळे म्हटलं नाही बरं. पण तू हे जे सगळं सांगतोयस मला, सगळं खरंय? खरे म्हणजे काय? तुम्ही त्या मीराला कधी चालताना नाही बघितलं? नाही. उभे असताना पण नाही बघितलं? नाही. कमाल आहे बाबा. अहो तुम्हाला सांगतो, तिचा एक पाय बरोबर 2.25 इंच छोटा आहे. असं ती कशी उभी राहते पाहिजे? बघितलं नाही? ती बघा अशी उभी असते कायम. अरे बाबा. एक पाय छोटा ना, ऐकत. अच्छा. म्हणजे थोडक्यात मी तिच्याशी लग्न करावं अशा काही लायकीची नाही ती. नाही, अजिबात नाही. अच्छा. अहो कुठे हा राजा भोज, कुठे ती गंगू तेली, हा बरोबर. कुठे हा ताजमहाल? कोण? तुम्ही. मी ताजमहाल? मग बस नाही इथे बसू. कुठे हा ताजमहाल आणि कुठे ती झोपडी? करे अभिजित, तुझं मीरेवर प्रेम आहे वगैरे ते सगळं खोट आहे ना? विनोद, काय तुम्ही जोक करताय बाबा? गावातले लोक हरामखोर, बेशरम, अरे मला वाटतं तसं घालून पाडून बोलतात रे. म्हणतात मी माझ्या पोराच्या प्रेयसीला कटवली. काय पण रावसाहेबांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा डोळे माझे खाडकन उघडले. अच्छा. मी ठरवलं काय की मी मीरेशी लग्न करणं योग्य नाही. काय अभिजित, अरे आपल्या जे काही गैरसमज झालेत त्याचा आपण निचरा करून टाकूया. म्हणजे बाबा तुम्हाला असं तर म्हणायचं नाही की तुम्ही मीरेशी माझं लग्न करून देणार होता? अरे अभिजित बाबा रडू नका. अरे बाप आहे रे मी काही कसाही नाही. बाबा मी तुमचा आज्ञाधारक मुलगा आहे बाबा. तुम्ही म्हणाल ना तर मला कसलीही मुलगी चालेल. म्हणजे अंधळी, बहिरी, लुळी, पांगळी मी स्वीकारेन बाबा तिला. आता स्वीकारशील? नक्की. तुमच्यासाठी काय करणार नाही अभिजित, मी तुला सांगतो काय, अरे मी स्वतः खड्ड्यात जाईल नको, पण मी तुला विहिरीत ढकलणार नाही बाबा. मला तुमच्या भावना समजतात बाबा. नाही नको. नाही समजतात बाबा मला तुमच्या भावना. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आता असं वाटतंय का की आपल्या या दोघांच्या नात्यानी असं वेगळंच असं वळण घेतलं असं नाही वाटत? हो, बसले बाबा मी तुम्हाला सांगतो, माझं मीरावर जीवा पलीकडे प्रेम आहे. हो, नुकतीच आमच्या प्रेमाची सिल्वर जुबिली झाली आणि आता आम्ही दोघं गोल्डन जुबिलीकडे चाललो. चांगलं आहे. पण काय झालं, मध्येच हा स्पीड ब्रेकर आला नसता ना. मी स्पीड ब्रेकर नाही म्हणजे हा अडथळा तुम्ही जर निर्माण केला नसतात ना बाबा, अच्छा, तर तुम्ही आजोबा झाला असता तेव्हा ना. कोणाचा? नातवाचा आजोबा. बाजूला लाडात येऊ नको. नाही लाडात येऊ नको. मी तुला एक गंमत सांगतो. सांगा. आता मिरे बरोबरच तुझं फिरणं, हसणं, नाचणं, बागडणं, भेटी गाठी आजपासून बंद. थँक्यू. काय काय चाललंय, काय होणार आहे काही कळत नाही. हो, मला वाटतं ही शेवटची निकराची लढाई चाललेली आहे. रावसाहेब मी बघून येऊ का? नको, तू नको जाऊस.
हे काम रामूचं आहे. रामू जाऊन बघून ये. रामू जाऊन बघून ये. होय सर. काय तलवारी घेऊन लढतात की काय? अच्छा, आता माझ्या लक्षात आलं की मगाशी माझी असं गुलू गुलू गोड गोड बोलून माझ्या मनातलं सगळं काढून घ्यायचा तुमचा प्लॅन होता. तर पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा, मी मीरवारवर नाचीन, गाणी म्हणीन, बागेत उड्या मारीन आणि तुम्ही जर आमच्या दोघांच्या मध्ये आलात ना, तुम्हाला मी पुराच्या पुरा बाजूला करून टाकेन. अरे तू कोण मुलगा आहेस का राक्षस आहेस? जसा बाप तसा बेटा. तुझी ही हिम्मत. काय करणार तुम्ही? तुझं थोबाड रंगवी. अरे कसं रंगवणार? एक हो तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये आम्हाला तुम्ही त्रास देताय. तुम्ही काय चाललंय काय? कशा बाहेर पाहुणे आलेत आणि तुम्ही मोगल्याजम काय खेळताय? रामू, तूच आता निवाडा कर आणि आमच्यात खरा कोण आहे ते ठरव. सांग. असं म्हणताय? चला तुम्ही ह्या बाजूला उभं राहा. या बाजूला उभं राहा. तुमची ती बॉट आणि तुम्ही असं इकडे. तुमची ही बॉट. ऑर्डर म्हणजे ऑर्डर. बोला काय म्हणताय? रामू, तुम्हाला एक सांग, अरे ज्या मुलीवर मी प्रेम करतो त्याच मुलीवर प्रेम करण्याचा आगाऊपणा यांनी केलेला. हे चूक आहे. चूक आहे की नाही? होय. दुसरं म्हणजे असं आहे की मी मोठा आहे, मोठ्यांचा मान नको राखायला, बरोबर. यांनी बाजूला व्हायला नको. बरोबर आहे. हे बघा, मी आता अभिजितचं म्हणणं ऐकून घेतो. तोपर्यंत तुमची बॉर्डर म्हणजे बॉर्डर. ऑर्डर ऑर्डर. साहेब, तुमच्या वडिलांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर त्या ध्यानाशी लग्न करायचं असेल तर ते तुमच्या मार्गातनं बाजूला व्हायला तयार आहे. प्रिय काट आहे काय? तुम्ही या पुढं त्यांचा अपमान करायचा नाही, वांगळ शब्द बोलायचं नाही अजिबात. अजिबात हे वचन पाळलं पाहिजे. त्याचं काय माहिती? त्याचं काय माहिती का रामू? प्रेमा खातर ना मी आयुष्यात त्यांना असं नको नको ते बोलून जातो रे. पण काय आहे की हीच जर त्यांची अट असेल ना, तर मी त्यांची माफी मागायला तयार आहे ना. वचनाला जागा म्हणजे झालं. नक्की. हो मी आहे. हे भिकाजी राव